पायाला लिहितोस तू, कधीपासून तुला ही प्रॅक्टिस आहे? सर पहिलीपासूनच. अच्छा. पहिली ते पहिलं जिल्हा परिषदला होतो ते मॅडम शिकली. कोणत्या गावचा आहे तू? कुठं कुठं कसं कसं शिक्षण झालं तुझं? सर पहिली ते 5वी पर्यंत गावात केलो. 5वी 6वी 7वी नांदेडला केलो. इसना पोलीस अपंग आहे तिथे केलो 2 वर्ष. आणि 8वी 9वी 10वी तिथे पीपल हायस्कूलला गेलो 9वीला. आणि 10वीला याला गेलो डोंगरखेडला 10वी पास झालो. 11वीला इथं आलो. पहिल्याच वर्गात पास झाला दहावी? हो सर. किती टक्के दहावीला? 64% 64% 80 पॉईंट. अच्छा. आणि हात कधीपासून होतं? जन्मतात नाही सर. आणि हे प्रॅक्टिस कधीपासून सुरू तुझी? पहिल्यापासून. पहिली ते आता 12वी पर्यंत 12 वर्ष. कॉलेज तू रेग्युलर करतो का? नाही सर परीक्षेला तेवढं येतो. आता घरी करतो अभ्यास. किती तास अभ्यास करतो? कसा अभ्यास? सकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास. संध्याकाळी 4 तास. अरे 1 मिनिट रुको. बरं आता परीक्षा कशी चालली तुझी? पेपर वगैरे मस्त चालेल सर. अच्छा. बरं तुला वाढीव टाइम भेटतो ना 20 मिनिटं तू? हो सर. मग तू घेतला नाही? घेतो ना. आता मराठीचा पेपर सोपा आहे म्हणून काय वाटत नाही. दुसरे पेपर असले की विषय हे करतो ना. बरं तुला काय व्हायचं आयुष्यात पुढं? तर काहीच नाही असं गरिबासाठी चांगलं. हो पण तुझी काय इच्छा आहे का अधिकारी वगैरे व्हायची? अधिकारी नाही तेवढं आपले हे साहेब शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक व्हायचं? शिक्षक. तर काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. म्हणजे असं कधी तुला असं निवडून आलं की आज आपल्याला हात नाही? अजून आलं ना सर. पाहिलं तू लिहितो असं कधी तुम्ही पाहिलं का? आतापर्यंत पाहिलं नाही. नांदेडच्या जवळ असलेलं गाडेगाव हे गाव आहे. त्या गावचा तो विद्यार्थी आहे सूरज उभाळे. तो अपंग आहे. त्याला दोन्ही हात नाहीत आणि तो पायानी पेपर लिहितो. खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्या जिद्दीनं तो लेकरू शिक्षणापासून पळण्यापेक्षा आपल्या अपंगावर मात करून स्वाभिमानानं लढवाई वृत्तीनं तो त्या ठिकाणी परीक्षा देतो. हे खूप दुर्मिळ असं मी कुठं ऐकलंही नाही, बघितलं नाही, पण तो करतोय. त्याच्या जिद्दीला मी या ठिकाणी सलाम व्यक्त करतो. आणि श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्याचं 12वीच्या नंतरचं पुढचं पूर्ण शिक्षण हे श्री शिवाजी मोफत एज्युकेशनच्या वतीनं आम्ही करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष संस्थेचा म्हणून मी निश्चित त्याला जी काही मदत लागेल ती आम्ही निश्चित त्या ठिकाणी करूया.